नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब अराजपात्रित म्हणजे संयुक्त पूर्व परीक्षा झाली ती कंबाईनची 2020 ची जी परीक्षा 4 सप्टेंबर 2021 ला पार पडली, तर त्या परीक्षेमधले इतिहास विषयाचे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे। तर ही पीओक्यू सिरीजचा एक मोठा भाग आहे, हे तुम्ही इथं लक्षात घ्या। तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर ते नक्की करा। आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या लेक्चरला लाईक, शेअर आणि करायला विसरू नका। आणि तुम्हाला जर कोणता घटक पाहिजे, काय पाहिजे हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। कमेंट करायला मात्र तुम्ही विसरू नका। तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे डॅश डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथ उद्योजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती। ऑप्शन दिले तुम्हाला सावरकर, शिरवाडकर, न्यायमूर्ती रानडे आणि कान्हेरे असे तुम्हाला ऑप्शन दिलेले होते। तर ग्रंथ उद्योजक मंडळी आणि नाशिक दिले, त्यामुळे सावरकर लगेच जाऊ नका उत्तराकडे। याचं जर करेक्ट उत्तर असणार आहे तर ते उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती। कोणी केली होती? न्यायमूर्ती रानडे यांनी। कधी केली होती या संस्थेची स्थापना? तर त्याचं उत्तर असणार आहे 1878 मध्ये। कधी केली होती विचारलं तर उत्तर काय असणार आहे? 1878। बरं, या संस्थेचा उद्देश काय होता? तर लोकांना वाचनासाठी आणि चर्चेसाठी एकत्र आणणं, मराठी ग्रंथ प्रकाशित करण्यामध्ये उत्तेजित देणं, हे एक महत्त्वाचा रोल तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतो। आता इथं सावरकर दिले, दुसऱ्याकडे दिले अनंत कान्हेरे यांचा अभिनव भारत या गुप्त संघटनेशी सहभाग होता। ओके, अभिनव भारत या गुप्त संघटनेशी संबंध तुम्हाला अनंत कान्हेरे असतील किंवा सावरकर असतील यांचा पाहायला मिळतो। विवा शिरवाडकर दिले, म्हणजे यांना आपण कोणत्या नावानं ओळखतो? कुसुमाग्रज या नावानं आपण त्यांना ओळखतो। काय? कुसुमाग्रज। तर हे तुम्हाला इथं माहित असू द्या। प्रसिद्ध कवी आणि लेखक होते, म्हणजे यांचा संबंध तर थेट येणारच नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 इथं तुमचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा। 1885 ते 1915 या काळात 1885 ते 1915 मुंबईचा अनविशिष्ट राजा म्हणून कोणाला ओळखलं जातं? जगन्नाथ शंकर शेठ, त्यानंतर तुम्हाला ऑप्शन काय दिले बघा, भाऊदाजी लाड, दादाभाई नौरोजी आणि फिरोजशाह मेहता। म्हणजे इथं तुम्हाला थोडासा घटक लक्षात आला पाहिजे। तुम्हाला इथं हे जे इयर दिले 1885 पासून म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून ते 1915 म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता, ती व्यक्ती येते इथं फिरोजशाह मेहता। इथं जगन्नाथ शंकर शेठ हे उत्तर येणार आहे का? येणार नाहीये, कारण फिरोजशाह मेहता यांचा मृत्यू हा 1915 मधला झालेला होता। तर त्यांचा राजकीय आणि सामाजिक प्रभावामुळे अनविशिष्ट राजा असं त्यांना मुंबईचा म्हटलं जातं। हे इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण इथं का उत्तर हे येणार आहे म्हणतोय मी फिरोजशाह मेहता, तर ही इयर दिले ना पर्टिक्युलरली 1915 पर्यंत, यामुळे तुम्हाला याचं करेक्ट आन्सर असणार आहे, हे इथं लक्षात ठेवा। भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न विचारला, तुमचं उत्तर काय असेल? भारताचे पितामह, तर तुमचं उत्तर असणार आहे त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी यांना ओळखलं जातं, हे तुमचं करेक्ट आन्सर असेल। पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते एक नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं अँड्रॉइड ॲप आहे, गुगल प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। या ॲप्लिकेशनवर गेल्यावर तुम्हाला जो स्टोअर सेक्शन आहे, या स्टोअर सेक्शनमध्ये गेल्यानंतर वेगवेगळे कोर्सेस खूप कमी किमतीमध्ये पाहायला मिळतात। जसं काही सॅम्पल कोर्स मी तुम्हाला इथं दिले आहेत, जसं तुम्ही बघू शकता आधुनिक भारताचा इतिहास हा जो कोर्स आहे तर फक्त 249 रुपयामध्ये कोर्स आहे। या कोर्समध्ये प्रत्येक टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे कव्हर केलेले आहेत आपण, 900 प्रश्न आहेत आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्हाला त्या ठिकाणी बघता येतं। महाराष्ट्र भूगोलाचा कोर्स आहे, 350 प्रश्न तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळतील। 6 महिने कालावधी आहे, 149 रुपये की प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहायला मिळतं। जसं आपण संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेसाठी 5 विषय महत्त्वाचे 6 विषय घेतलेले आहेत, भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान। तर याच्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न 1-1.5 हजाराच्या वर प्रश्न तुम्हाला तिथं पाहायला मिळतील। 499 रुपयामध्ये तुम्हाला तो कोर्स अवेलेबल आहे, तुम्ही नक्की घ्या, तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे आपल्या प्रत्येक कोर्सचं वैशिष्ट्य आहे। तर नक्की जॉईन करा आपलं अँड्रॉइड ॲप्लिकेशन। हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, ते लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून
सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचं कार्य हाती घेतलं होतं. आता व्यक्ती दिलेले आहेत आणि तुम्हाला याच्यामधले घटक विचारले. आता प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यामध्ये आत्माराम पांडुरंग अध्यक्ष, पहिले अध्यक्ष होते. R.G. भांडारकर हे सुद्धा प्रार्थना समाजाचे होते. आता आत्माराम पांडुरंग हे संस्थापक अध्यक्ष होते, पहिले अध्यक्ष राहिले होते. R.G. भांडारकर हे सुद्धा प्रार्थना समाजाचे नेते आणि विचारवंत राहिलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये बघा, वामन आबाजी मोडक व नारायण गणेश चंदावरकर हे सुद्धा सदस्य राहिले आहेत, त्याच्यामध्ये कार्य केले. विठ्ठल रामजी शिंदे, महादेव गोविंद रानडे यांचं खूप महत्वाचा रोल आहे. हे नावं ऑटोमॅटिकली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु चौथ्या ऑप्शनमध्ये इथे एक नाव आहे आणि ते नाव बघा, हे नाव आहे राव साहेब मंडलिक. आता रावसाहेब मंडलिक हे काय समाजसुधारक जरी असले तर हे प्रार्थना समाजाच्या संदर्भात येत नाहीत, प्रार्थना समाजाचे सदस्य नाही. त्याच्यामुळे ड तर डेफिनेटली इलिमिनेट होणार आहे. आणि जर ड इलिमिनेट होत असेल तर ड इथं इलिमिनेट होईल, ड इथं इलिमिनेट होईल आणि अबक बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता? तर शेतकऱ्यांनी पहिला उठाव कोणत्या ठिकाणी केला होता? तर पुणे, सुपे, नगर आणि तुम्हाला इतर ऑप्शन दिलेले आहेत. याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे सुपे या ठिकाणी, सुपे या ठिकाणी केलेला होता. म्हणजे 1875 मध्ये जो डेक्कन रियोटची सुरुवात ही पुणे जिल्ह्यातूनच झाली होती, सुपे या गावातून, आणि ती झाली होती 12 मे 1875. कारण इथल्या शेतकऱ्यांनी सावकारांच्या शोषण आणि जुलमी धोरणाविरुद्ध बंड केलेलं होतं. सावकारांची घरं, दुकानं लक्ष केली होती. हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यानंतर तो उठाव अहमदनगरमध्ये पण पसरलेला पाहायला मिळतो किंवा इतर जिल्ह्यामध्ये गेलेला, पण पहिला उठाव म्हटलंय तर उत्तर सुपे असणार आहे. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाची केंद्रे आणि नेते यांच्या जोड्या लावा म्हणून होता. पेठ मधले कोणत्या उठावाचं केंद्र आणि नेते कोण होते? पेठ जर म्हटलं तर तुम्हाला इथं उत्तर काय असणार आहे? भगवंतराव कोळी. बरोबर आहे का? पेठ म्हणजे भगवंतराव कोळी. पर्याय क्रमांक 4 मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. पुढचा आहे नरगुंद. नरगुंद म्हणजे बाबासाहेब भावे, म्हणजे पर्याय क्रमांक इथं 3 मध्ये जोडी लागते. त्यानंतर पुढचा येतो तो म्हणजे जमखिंडी. जमखिंडी म्हणजे रामचंद्र पटवर्धन, म्हणजे 2 मध्ये येते. आणि सोरापूर म्हणजे तुम्हाला म्हणजे कर्नाटकमध्ये येतं. सोरापूर म्हणजे सध्याचा यादगीर जिल्हा कर्नाटकमध्ये येतं आणि याची जोडी लागते बरोबर वैकप्पा नाईक, बळवंत बेहरी. आता हे कर्नाटकमध्ये गेले सोलापूर, त्याच्यामुळं हे जोड्या तुमच्या इथं बरोबर बसतात. म्हणजे अ ला 4 आहे, त्यानंतर तुम्हाला 3, 2 आणि 1 म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. तुम्हाला जोड्या जुळवता आल्या पाहिजेत. पेठ म्हणलं तर भगवंतराव कोळी, नरगुंद बाबासाहेब भावे, जमखिंडी रामचंद्र पटवर्धन आणि सोरापूर बेहरी यांच्या नेतृत्वाखाली हे उठाव 1857च्या काळातले झालेले. पुढचा प्रश्न आहे, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करणं म्हणजे चांदोबाची मागणी असं कोणी म्हटलं? तर हे कोणी म्हटलेलं आहे? लॉर्ड मोर्ले. लॉर्ड मोर्ले यांनी म्हटलेलं होतं. तर हे तत्कालीन भारत मंत्री होते. त्यावेळी कोण होते? हे भारत मंत्री होते. 1909चा जो मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा होता, तर या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्याच्या संदर्भात बोलताना त्यांनी हे विधान केलं होतं की वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी करणं म्हणजे चांदोबाची मागणी करणं होय. पुढचा प्रश्न आहे, लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅश डॅश ते डॅश डॅश पर्यंत टाकली गेली. तर ती पहिली टेलिग्राफ लाईन म्हणतोय तर ती टाकली गेली होती कलकत्ता ते आग्रा. बरोबर आहे. मद्रास नाहीये इथं, कलकत्ता ते मद्रास दिले हे नाहीये का दिल्ली दिले ते पण नाहीये. तर पहिली टेलिग्राफ लाईन म्हटलं तर कलकत्ता ते आग्रा. आणि कधी टाकण्यात आली होती? तर 1854च्या काळात. कोणाच्या कार्यकाळात? लॉर्ड डलहौसीच्या कारकिर्दीमध्ये. लांबी सुमारे 800 मैलाची होती, हे लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून कामगार संघटना स्थापना करण्यासाठी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? आता यामध्ये तुम्हाला ना बाकी नावं लक्षात येईल, पण याचं करेक्ट आन्सर जे येतं ते सोराबजी शापूरजी हे तुम्हाला इथं करेक्ट आन्सर आहे. जरी भारतीय कामगार, तुम्हाला असा प्रश्न विचारला भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण? तुमचं उत्तर असलं पाहिजे नारायण मेघाजी लोखंडे. आणि यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. कोणती? बॉम्बे मिल हँड असोसिएशन. पण 1875 मध्ये म्हणतंय सुरुवातीला तर सोराबजी शापूरजी ही व्यक्ती आघाडीवर होती.
पुढचा प्रश्न आहे, मुंबई सरकारनं खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली? आता रेल्वे मंडळाची स्थापना जर बघितलं तर तुम्हाला ऑप्शन्स बघा यामध्ये, ऑप्शन्स रेल्वे मंडळाची स्थापना ते लेफ्टनंट प्रेस्कॉट, हे तुमचं उत्तर आहे या ठिकाणी. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, चुकीची जोडी ओळखायला सांगितले तुम्हाला. सरलादेवी चौधरी, अॅनी बेझंट, मेहरबाई टाटा, मार्गारेट कझिन्स असे जो नावं दिलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिलेलं आहे तर महिला संघटना दिलेल्या आहेत आणि त्या महिलांची नावाने त्यांनी स्थापन केलेल्या संघटना. आता सरलादेवी चौधराणी किंवा सरलादेवी चौधरी असं आपण म्हणतो, तर त्यांनी स्थापन केलेली, आता पहिली जोडी चुकीची असं वाटतंय, कारण त्यांनी जी संघटना स्थापन केली होती 1910ला अलाहाबादला, 1910ला अलाहाबाद या ठिकाणी भारत स्त्री महामंडळ नावाची संघटना स्थापन केली होती. कोणती? भारत स्त्री महामंडळ नावाची संघटना 1910ला केलेली होती. ओके. भारतातील पहिली अखिल भारतीय म्हणजे संघटना म्हणून ओळखली जाते. दी ऑल इंडिया वुमेन्स ही संस्था नाहीये, त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. अॅनी बेझंट, द वुमेन्स इंडिया असोसिएशन ही संघटना अॅनी बेझंट यांनी स्थापन केलेली 1917 मध्ये. ओके, म्हणजे ही जोडी बरोबर आहे, 1917 मध्ये स्थापन केली होती. मेहरबाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल, म्हणजे मेहरबाई टाटा यांनी ही संस्था स्थापन केली, द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया, ही केली होती 1925 मध्ये. त्यामुळं हे सुद्धा जोडी बरोबर आहे. मार्गारेट कझिन्स यांनी 1927 मध्ये पुण्यामध्ये, 1927 पुणे या ठिकाणी द ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स जी म्हणतो या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना केली. याचा अर्थ पहिली जोडी चुकीची आहे, कारण तिथं भारत स्त्री महामंडळ पाहिजे होतं 1910 अलाहाबाद. पुढचा प्रश्न आहे, 1820 मध्ये कोणत्या संस्थाने बंगाली मुलींची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? तर ते कोणती संस्था होती? कलकत्ता फिमेल ज्युव्हेलाईन सोसायटी ही संस्था होती. 1819 ते 20 ज्या बाप्टिस्ट मिशनऱ्या होत्या त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचं केंद्र होतं. आता उत्तर भारतातील वहाबी आंदोलनाचं केंद्र म्हणजे जी वहाबी म्हणजे इस्लाम पुनर्जीवनवादी चळवळ म्हणून ओळखला जातं, तर बिहारमधलं पटना हे होतं. कोणतं होतं? बिहारमधलं पटना हे होतं. या आंदोलनाचे संस्थापक कोण होते असं जर विचारलं तर याचं करेक्ट आन्सर येतं सय्यद अहमद. सय्यद अहमद नाव काय? बरेलवी. सय्यद अहमद बरेलवी हे त्यांचं तिथं नाव येतं, हे इथं लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे मुलींची शाळा चालवण्यासाठी महात्मा फुले यांना कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केलं? तर त्याच्यामध्ये सखाराम यशवंत परांजपे किंवा सदाशिव गोविंद हाटे यांचा रोल आहे. सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर हे सुद्धा होते. विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात. यामध्ये काशीराम देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण येणार नाही. पर्याय ड नाहीये, म्हणजे अ ब क एवढंच तुमचं इथं उत्तर असणार आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला जोड्या जुळवा असा प्रश्न दिलेला आहे. आता इथं विचारलहरी, परमहंस, मत प्रशंसा, शाक्त पंथाचे अनुयायी, दादोबा पांडुरंग असं दिलेलं आहे. तर दादोबा पांडुरंग म्हणल्यानंतर तुम्हाला इथं जोड्या, बरं आपण एक एक घटक बघत जाऊया. दादोबा पांडुरंग म्हणल्यानंतर धर्मविवेचन हे तर तुम्हाला डेफिनेटली सांगता यायला पाहिजे, ती जोडी लावता येते. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलहरी कृष्णशास्त्री चिपळूणकर, म्हणजे ब ला 2 आणि ड ला 4 असं कुठं आहे ते तुमचं उत्तर असणार. ब ला पाहिजे 2 आणि ड ला कुठं पाहिजे 4 हे तुमचं उत्तर असणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. तुम्हाला बाकी घटक बघायची गरज आहे का? नाही. म्हणजे इथं ज्या बाकी जोड्या आहेत जसं की तुम्ही इथं बघू शकता ते म्हणजे परमहंस, मत प्रशंसा, गुजोबा जोशी पुणेकर, किंवा या ठिकाणी आणखी शाक्तपंथाचे अनुयायी मोरभट्ट दांडेकर हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर हे पुस्तक लिहिलेले त्यांनी. ओके. आता परमहंस सभेचा जो विचार आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी गुजोबा जोशी पुणेकर यांनी हे परमहंस मत प्रशंसा नावाचं पुस्तक लिहिले. विचारलहरी कोणाचं आहे? तर ते विचारलहरी आहे कृष्णशास्त्री चिपळूणकरांचं. तर याच्यामुळे हे उत्तर येत आहे. पुढचा प्रश्न बघा, ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्याच दिवशी गांधीजींनी असहकार चळवळीचं मुंबईमध्ये उद्घाटन केलं होतं 1 ऑगस्ट 1920 ला. त्याच्यामुळे ते उत्तर तुमचं त्या ठिकाणी असणार आहे.
लक्षात येते की लोकमान्य टिळकांचं निधन ज्या दिवशी झालं त्याच दिवशी असहकार चळवळीचं म्हणजे मुंबईत उद्घाटन झालं असं म्हटलेलं आहे. तर ते कधी होतं? 1 ऑगस्ट 1920ला. तुमच्या लक्षात आलं पाहिजे तारीख कोणती होती. असहकार चळवळ. तर इथून सुरुवात झाली होती असहकार चळवळ. बरं, असहकार चळवळ झाली, त्यानंतर सविनय कायदेभंग दिले. आता ती तर असणार आहे का? टिळकांचं निधन 1920ला आहे, सविनय कायदेभंग 1930चे किंवा छोडो भारत चळवळ ही 1942चे. म्हणजे इथं बाकी ऑप्शन तुम्ही डायरेक्टली इलिमिनेट करू शकता आणि तुम्हाला करेक्ट आन्सर काय आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला आणखी कोणत्या विषयाचे प्रश्न, कारण आपण इतिहासाची एक मोठी सिरीज PYQ सिरीज सुरू केली होती, त्याच्यावरचे बरेचसे 4था-5वा लेक्चर आहे आपलं हे, ते तुम्ही नक्की ऐका, तुम्हाला त्याचा जास्त बेनिफिट होईल. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते आपलं अँड्रॉइड ॲप नक्की डाउनलोड करा आणि गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लेक्चरला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ घ्या. या ठिकाणी मी सॅम्पल कोर्सेस दिलेत, असे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल.